नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. तर हे ब्लाऊज जे शिवते ना मी, त्यावरची साडी इतकी सुंदर आहे, खूप छान साडी आहे. त्यावरचं मी आता हे अर्जंट ब्लाऊज शिवते. तर हे ब्लाऊज आहे ना, मला मी 2 दिवस झाले तेव्हा टाकलेलं होतं, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं ब्लाऊज शिवायचं. मग आता ते शिवायला घेतलं आहे. आता पटापट ते ब्लाऊज शिवून घेते. शिवायला घेतलं की अर्ध्या तासातच ब्लाऊज शिवून होतं आणि घाईत आहे ना, पटकन ब्लाऊज शिवून पण होतं आणि फिनिशिंग पण छान येते ब्लाऊजला. तर हे बघा, हे एक अर्जंट ब्लाऊज आलं होतं शिवायला आत्ता, म्हणजे अगदी 20 मिनिटामध्ये मी ब्लाऊज शिवलेले आहे आणि घाईत आहे ना, पटकन ब्लाऊज होतं आणि एकदम छान पण येतं. तर हे बघा, हे ब्लाऊज असं शिवलं आहे, कटोरीज ब्लाऊज आहे आणि गळ्याची फिनिशिंग बघा पुढच्या साईडला. आणि ही जी बॉर्डर होती ना बाहीला, तर ही आधीच होती, कारण की साडी या कलरची आहे. आणि मग मी कसं जोडलं आहे, आपण जर बाही पलटवून जर घेतली असती तर मग ही बॉर्डर दाबल्या गेली असती आणि काढून परत लावायची म्हटल्यावर ती व्यवस्थित आपल्याला पाहिजे अशी फिनिशिंगमध्ये खूप वेळ जातो. मग मी काय केलं, तर हे जे ब्लाऊज आहे ना, यावर सरळ भागामध्ये अस्तर ठेवून घेतलं आहे. हा जो भाग आहे ना, यावर अस्तर असंच ठेवून घेतलं आहे. नॉर्मल अस्तरला फोल्ड केलेलं आहे आणि तसंच डायरेक्टली जोडलं आहे, म्हणजे पलटी मारलेलं नाही. म्हणजे कमी वेळात आपण ही पण एक आयडिया वापरू शकतो ब्लाऊज शिवण्यासाठी, कारण हा गोट काढणं आणि डबल जोडणं बराचसा वेळ जातो त्यामध्ये. मग मी अस्तर डायरेक्ट इथं टिप मारून घेतली आणि त्यानंतर मग साईडला जॉईन केलेलं आहे. तर आता मला एका एंगेजमेंटचे ब्लाऊज शिवायचे, कटिंग करायचे. ते मी चला प्रिन्स कटचे ब्लाऊज आहे, मी ते तुम्हाला कटिंग कशी करते ते दाखवते. तर हाईट तर बघा, हाईट पण अशी 14.5 हाईट आहे, तयार हाईट असं आहे. आणि 15 हाईट टाकलेली ती मी, तर शिवून ती 15.5 भरलेली आहे. तर चला, मी आता एका नवरीचे ब्लाऊज आहे ते द्यायचे मला अर्जंट, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत द्यायचे. आता किती वाजले? आता 8 वाजले. तर आज जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत 3 ब्लाऊज आहे तिचे. तिघं पण ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीत शिवायचे. मी ते आता कटिंग करते आणि शिवल्यानंतरच मी तुम्हाला नंतर दाखवते. तर हे 3 ब्लाऊज कटिंग केले ते ना मी या जोडीचे. तर यातलं एक ब्लाऊज शिवून दिलेले. ते रात्री इतकं छान शिवलं होतं. 3/4 स्लीव्ज घेतली होती आणि डबल जॉलर टाकली त्याची मोठी मोठी आणि एकदम छान साईडनी पिको करून घेतला होता. पण रात्री शिवला आणि सकाळीच तो अर्जंट दादा घ्यायला आला, त्या दीदीला घालायचं होतं. तर ते ब्लाऊज जर आलं परत एकदा, तर अजून हे 2 तर ब्लाऊज बाकीचे मी तिला घेऊन बोलेल. ते पण तुम्हाला दाखवेल, खूप छान आलं होतं मस्त. आणि हे पण आता असं शिवायचं आहे. बाईला अस्तर नाही टाकायचं, इथपर्यंत 3/4 टाकायचं आणि त्यानंतर त्याला इथं लोझर टाकायचं आहे. हे ब्लाऊज असं शिवायचं आहे. आणि हे जे पैठणी साडीवरचं आहे, याची छोटीच स्लीव्ज टाकायची आहे. आता हे पण शिवते मी आणि अजून तर भरपूर ब्लाऊज कटिंग करायचे. आता ते पण आता कटिंग करणार आहे मी थोड्या वेळाने, नाही तर दिदू आली का दिदू कटिंग करणार आहे. आणि क्लासला पण ते एक ताई आलेले आत्ता आणि अजून त्या थोड्या वेळात बाकीच्या पण इथे एक नंतरच येतात, कारण त्या एका ताईला आहे ना छोटं बाळ आहे ना, मग त्या पण थोड्या लेटच येतात. तोपर्यंत माझं पण काम भरपूर होऊन जाईल. आता ते ब्लाऊज शिवून झालेले. आता मी हे दुसरं ब्लाऊज घेतलं आहे आणि हे जे दुसरं ब्लाऊज शिवते ना मी, तर हे ना एका दिदीने ना, आपल्याकडे ज्या दिदीने क्लास केला ना, ते तिने मला अस्तर जोडून दिलं होतं. तर अस्तर जोडलं की मग अजून थोडासा वेळ कमी लागतो आपल्यांना. आणि अस्तर पण व्यवस्थित खूप छान जोडलेलं होतं. पहिले मागच्या वेळेस ना तिची प्रॅक्टिस नव्हती, तर थोडासा गोळा इकडे तिकडे ओढताड झालेली होती, मग मी दिलेच नव्हते. आणि काल परत ती बोलली की माझ्याकडे द्या अस्तर, आणि सध्या ती क्लासला काही येत नाही आपल्याकडे. मग तिने ब्लाऊज शिवायसाठी घेऊन गेली होती. मग ती पूर्ण अस्तर वगैरे जोडून गळा पण जोडून आणला होता आणि खूप छान जोडलेलं होतं. म्हणजे मला पण सुद्धा खूप आवडलं ते ब्लाऊज जोडलेलं. तर आता मी ते ब्लाऊज शिवते. तर आता तिने 3 ब्लाऊज जोडून आणलेले. तर आता हे तिघं पण ब्लाऊज शिवते आणि कॉलरचे पण ब्लाऊज शिवायचे. दिवसभरात आहे ना माझे 2च ब्लाऊज शिवून झाले आणि संध्याकाळपासून तर 9 वाजेपर्यंत माझे 5 ब्लाऊज शिवून झाले. म्हणजे हे 3 ब्लाऊज आणि 2 कॉलरचे ब्लाऊज असे शिवून झाले. आणि दिवसभर कस्टमर आणि क्लासच्या मुली असतात ना, मग थोडा टाईमपास होतो, त्यांना पण सांगावं लागतं आणि वेळ पण जातो भरपूर. मग क्लासला पण असं 2-3 तास तरी भरपूर, म्हणजे प्रत्येक
काही ना काही बारीक ब्लाऊज शिवताना सांगावं लागतं. काही दीदींचं पॅटर्न काढायचं काम चालू आहे, त्यांना पण वेळ द्यावा लागतो. मग ब्लाऊज शिवायला दिवसभर आहे ना थोडा टाईमपासच होऊन जातो. मग संध्याकाळी बसलं की कस्टमर नाही राहत आणि दुकानात कोणीच नसतं. मग ब्लाऊज शिवायला पण इतक्यात ब्लाऊज शिवून होतं. म्हणजे 15 ते आता हे अस्तर जोडलेले तर 20 मिनिटातच आपलं ब्लाऊज तयार होतं. असंही अस्तर जरी जोडायचं असलं तरी माझं ब्लाऊज अर्ध्याच तासात ब्लाऊज शिवून होतं. तर हे बघा आता हे पण झालेले ब्लाऊज शिवताना आहे ना मी ज्यावेळेस कटोरी साईड पीस जोडते ना पुढचा गळा असा छान असा कोरून घेते. कोरला की मग असं पुढचं दोन्ही पण पार्ट असं समोरासमोर लावून बघायचे आणि गळा कसा येतोय, गोलसर आकार आलाय का ते बघायचं. आणि मग त्या गळ्याला परत थोडंफार काही मागे पुढे काही गोल आकार कुठे काही कमी जास्त होतोय का तो बघायचा. आणि दोघं पण समोरासमोर ठेवली की आपल्याला पण कळतं. कारण गळा जर आपण नुसतं असं पॅटर्न जर ठेवून जर ब्लाऊज शिवलं तर गळ्याला आणि कुठल्या ब्लाऊजला अशी फिनिशिंग तर येणारच नाही. त्यामुळे ब्लाऊज शिवताना काही नुसतं पॅटर्न ठेवणं नाही महत्त्वाचं किंवा कटिंग करणं नाही, तर शिवताना पण बरेचसे भाग असे असतात की त्यांना कोरून आणि व्यवस्थित फिटिंग करायचे असते. तर आता हा जो मागचा पुढचा पार्ट जोडला ना तर 1-2 ताईंच्या कमेंट होत्या की मागचा आमचा कमर घेराचं माप कमी जास्त होतं. तर ताईंनो जो आपला पाठीचा सेंटर आहे तिथं ही आयपट्टी ठेवलेली मी आणि आयपट्टी ठेवली आणि तिथं मी वरती मग त्यानंतर शोल्डर जॉईंट केलेले आहे. आणि बाकीचा जो उरलेला भाग असतो ना तो कट करून घ्यायचा. म्हणजे असं त्यामुळे मग आपलं काय होतं, तुम्ही ना पूर्ण ब्लाऊज असं पूर्ण जोडून घेत असाल आणि मग असं मागे पुढे होऊन जातं आणि पुढचा भाग जास्त होतो. किती पॅटर्नवर घेतलं ती थोडेफार 1-2 टिपचा तरी फरक पडतो ब्लाऊज शिवताना. आता हे बघा आता हे पण कॉलरचे ब्लाऊज कटिंग करते. म्हणजे हे पण मला अर्जंट द्यायचे, त्या ताईंना दिंडीमध्ये जायचं होतं ना तर मग आता हे कटिंग करते. तर हे जवळजवळ कॉलरचे फुलबाईचे ब्लाऊजला 1.5 मीटर कपडा लागतो. तर 1.5 मीटर कपडा असला की मग फुल स्लीव्जमध्ये आता यांची स्लीव्ज आहे 22 आणि मी घेणार आहे 24, म्हणजे 2 इंच जास्त घेणार आहे. तर याला मी आधी असं बाहीचा असा आकार देऊन घेते. मी पॅटर्नची कुठलंही म्हणजे बाही असले पटकन असले हातात तर टाकते, नाही तर मग असा हातानेच आकार देते. हाच आकार एकदम व्यवस्थित येतो आणि परफेक्ट येतो, कुठं चुकत पण नाही आणि मागे पुढे होत नाही. अशा पद्धतीने मी ब्लाऊज हे कटिंग करते. आता कॉलरचं ब्लाऊज पण कटिंग करताना काय करायचं, समजा प्रिन्स कटमध्ये कटिंग करायचं आहे तर आपण डायरेक्टचं पण प्रिन्स कट टाकू शकतो किंवा पॅटर्नचं पण प्रिन्स कट टाकू शकतो. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. आपल्याला म्हणजे कस्टमरच्या याच्यावर असतं तुम्हाला कसं ब्लाऊज पाहिजे, कटिंग का साधं असं. तर असं मला तर असं वाटतं हे डायरेक्टचं जे प्रिन्स कट असतं ना त्यासाठी कॉलरचं ब्लाऊज शिवण्यासाठी एकदम बेस्ट आहे आणि शिवायला एकदम सोपं येतं. कुठलाही भाग मागे पुढे होत नाही. जसं की आपण 4 टक्समध्ये कटिंग करतो ना तसंच आपल्याला हे पण ब्लाऊज तसंच त्याच पद्धतीने कटिंग करायचं. आपण 4 टक्समध्ये 4 टक्स टाकतो तर याला फक्त प्रिन्सचा असा आकार देऊन याला प्रिन्स कटमध्ये कटिंग करून घ्यायचं. आता काही ताई म्हणतात की ताई 36 साईजचं कटोरीचं पॅटर्न टाका. तर आपण आधीच एक व्हिडिओ टाकलेला आहे 36 साईजच्या पॅटर्नचा, तर तो ताईंनो नक्की बघा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ सापडत नसतील तर तुम्ही काय करायचं, आपले जे व्हिडिओ असतात व्हिडिओवर माझं नाव असतं तर नावावर टच करायचं आणि तिथं व्हिडिओ म्हणून नाव आलं की त्यावर टच करायचं आणि खाली व्हिडिओ चेक करत चालायचं. तिथं मी 36 साईजच्या पॅटर्नचे 2 व्हिडिओ टाकलेले, 36, 38, काही प्रिन्स कटचे पण टाकलेले. ते तुम्ही नक्की बघा आणि त्याच पॅटर्नवर मी ब्लाऊज शिवते. एकदम परफेक्ट बसतं आणि कुठेही काही कमी जास्त होत नाही. आणि हा विषय झाला की दुसरा प्रश्न असा होता की ताई 36 साईजच्या ब्लाऊजसाठी बाही कटिंग कशी करायची. तर बाहीचं कसं आहे ताईंनो, तर आपलं जे अस्तर असतं ना आपला जो दंडघेराच्या मापावर असतं, मुंढ्याच्या मापावर असतं. तर आता तुम्हाला जर 36 साईजचं ब्लाऊज जर बघायचं आहे तर तुम्ही ते माप घेऊन पण कटिंग करू शकता किंवा पुढे जी आपली ऑलरेडी जी बाही असते ना तिच्या पुढे 1-1 इंच आपण वाढवू शकतो आणि त्यानुसार पण बाही कटिंग करू शकतो. मी असं कुठलंही पॅटर्न नाही आहे माझ्याकडे का मी 36 साईज, 32 साईज किंवा 34 साईज किंवा 42 साईज असं कुठलंही असं मापाचं की मी कुठलीही बाही तयार करून ठेवलेली नाही. मी काय करते, बाही जर टाकली ना तर बाहीच्या दोघं पण साईडला किती दंडघेर बसतोय, 14पर्यंतचा दंडघेर आपला कट पीसमध्ये अस्तरमध्ये बरोबर बसतो. पण जर 14च्या पुढे जर दंडघेर गेला तर आपल्याला पुढे 1-1 इंच किंवा अर्धा इंच जरी बाही वाढवून घेतली किंवा नाही बसलं, जॉईंट जरी दिला तरी आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित बसतं. तुम्ही तशा पण पद्धतीने करून बघा.
मी आधी पण 1-2 व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे पण एकदा ट्राय करून बघा आणि मग सांगा ब्लाऊज कसं बसतं म्हणून. आणि बाही कुठेही काही कमी जास्त होत नाही, फक्त मुंड्याचा भाग वाढतो आणि आर्महोलमध्ये पण खेचल्या जात नाही आणि एकदम परफेक्ट बसतं. आता हे जे आहे ना, हे कॉलरची ब्लाऊज कटिंग केली आहे मी आता. तर हे पण असे 4 टक्समध्ये टाकलेले आहे. तर हे बघा, आता हे 4 टक्समध्ये असे मध्ये कट करून घेतले. आणि जो एक पार्ट आहे ना, बॅक साईडचा गळा नाही कट करायचा, कारण आपल्याला बॅक साईडला कातर हे कॉलर लावायची आहे. मग एक पार्ट मी काढून घेतला आहे आता. आणि पुढचा जो भाग असतो ना, पुढच्या भागासाठी आपण 6 इंच किंवा 6.5 इंच असा गळा टाकू शकतो आपल्या याच्यावर. म्हणजे आपल्याला 6 इंच परफेक्ट असतो कॉलरच्या ब्लाऊजसाठी. आणि हे जे ब्लाऊज कटिंग केले आहे ना मी, तर हे 32.5 कमर घेर म्हणजे 36 साईजच्या मापामध्ये कटिंग केलेलं आहे मी हे ब्लाऊज. आणि यांना पॅटर्न वगैरे नाही टाकलं, जसं की आपण 4 टक्समध्ये घडीचं जेवढं माप टाकतो ना, आता मी घडीचं माप टाकलेलं आहे 11.5, म्हणजे 11.5 टाकलं आहे. तर हे बघा, आता फिटिंग ज्यावेळेस आपण ब्लाऊज करतो ना, तर फिटिंग करताना काय करायचं, कुठलाही ब्लाऊज असू दे. आता हे प्रिन्स कट म्हणजे कॉलर ब्लाऊज आहे. तर आपला जो हा पाठीचा सेंटर असतो ना, इथं हा सेंटर, तर इथं हा जो सेंटर असतो पाठीचा, तर ही जी आयपट्टी हुकपट्टी असते ती सेंटरला ठेवायची इथपर्यंत. इथं सेंटरला ठेवली की आपला ह्या साईडचा कितीही कपडा उरला ना, असा ह्या साईडचा कपडा उरला तर तो कट करून टाकायचा. आणि त्यानंतर मग सरळ कमर घेरायची टीप असं वरती घ्यायची. अशा पद्धतीने ब्लाऊज. म्हणजे हे काय होतं, तुम्ही असं जोडताना काय होतं, असं होऊन जातं आणि तुम्ही इकडे हा भाग सारखा बघायला जाता. मग त्यामुळे काय होतं, कमर घेराचं माप जास्त होतं. कुठलाही ब्लाऊज जोडताना हा जो पाठीचा सेंटर आहे ना, अस्तरचं साधं कुठलंही ब्लाऊज, तर हा सेंटर किती आहे आपला, त्याच्यावर बरोबर अस्तरवर घडी पडलेली असते. मग हा पॉईंट इथं ठेवायचा आणि त्यानंतर मग आपण ही कडाईला टिप द्यायची. तुम्ही उलट फिटिंग करा, सरळ फिटिंग करा. तर अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर कमर घेराचं माप मागे पुढे होत नाही आणि कमी जास्त पण होत नाही. तर हे पण हे बघा, असं आहे. म्हणजे इथं पण एकदम व्यवस्थित येतं. आणि हा जो मागचा पुढचा भाग आहे ना, तर हा पण इथं असा हा नॉर्मल कोरून घ्यायचा. थोडंच अर्धा इंच कोरल्यानंतर मग आपण ही बाही लावायची. बाही पण लावताना बाहीचे पण दोन्ही पण टोक व्यवस्थित आहे का नाही बघायचे. इथले हे जे पॉईंट आहे जॉईन करायच्या वेळेस ते बघायचे. आणि हा जो मागचा पुढचा भाग आहे, तर हा इथं कट मारून मग बाही जोडायची. आपलं कमी जास्त होणार नाही आणि बाही पण एकदम व्यवस्थित येते. आता हे दोघं पण ब्लाऊज मी असे शिवले. आणि हे ना, जे कॉलरचं ब्लाऊज फुलबाई जर टाकायचं असेल तर 1.5 मीटर पीस लागतो. म्हणजे जवळजवळ हीच स्लीव्जमध्येच जवळजवळ आपला अर्धा पीस निघून जातो. त्यानंतर हे काही कटिंग वगैरे नाही राहत याला जास्त. मग अखंड कपडा असतो त्यामुळे याला मग जास्त कपडा लागतो. आणि त्याशिवाय हे ब्लाऊज बिना अस्तरचे होते, तर यांना आपण अस्तर पण टाकून शिवू शकतो. हे बिना अस्तरचे शिवलेले मी आता हे दोघं पण ब्लाऊज. तरी असे पण या पीसमध्ये अस्तर नाही टाकलं तरी चालतं आणि अस्तर टाकलं तर अतिउत्तम. तर हे दोघं पण ब्लाऊज माझे आता शिवून झालेले. तर त्यानंतर मी जे 3 ब्लाऊज शिवले ना, हे एक शिवलं, हे बघा, हे पण एक शिवलं. आता हा जो पाठीचा सेंटर आहे ना, हा तुमच्या लक्षात आलाच असेल. तर हा बघा, हा इथं ठेवलाय मी. आणि त्यानंतर मी इथं टिप मारली. म्हणजे बघा, इकडं कमी जास्त पण होत नाही आणि काहीच नाही. इथं हा सेंटर ठेवलेला आहे इथं. आणि मग आपण कडेला टिप मारायची आणि त्यानंतर आपण फिटिंग करायची. आपण ज्यावेळेस हा साईड पीस कटोरी जे जोडतो ना, तर ते पण हे बघा असं कोरून घ्यायचं हा आकार. म्हणजे असं नाही की जसं पॅटर्न दिलं आहे आणि तसंच ब्लाऊज शिवायचं. हा इथं जो आकार आहे, इथून कातर नाही लावायची, इथून असा कोरून घ्यायचा हा गळा थोडासा अर्धा इंच. कोरल्यानंतर मग पायपिंग करायची. मग पायपिंग केल्यानंतर बघा खूप सुंदर दिसतंय. तर मी दिवसभरात 2 ब्लाऊज शिवले, तुम्हाला म्हटले ना, तर ते 2 ब्लाऊज शिवले. आणि ते हुका लावून आणलेले ते ब्लाऊज बघा, ते पण दाखवते मी. आणि हे एक ब्लाऊज शिवलंय. आणि हे पण एक ब्लाऊज शिवलंय. हे झाले 5 ब्लाऊज. म्हणजे 7 वाजता ब्लाऊज शिवायला घेतले होते मी, तर 9 वाजेपर्यंत माझे हे 5 ब्लाऊज शिवून झाले. आणि दिवसभरात मी हे ब्लाऊज शिवलंय बघा. ते बाजूला टाकते. आता ते ब्लाऊज झाल्यानंतर हे मी दुसरं नवरीचं एंगेजमेंटचं ब्लाऊज शिवलेलं आहे. हे पण मोरपंखी कलरचं सिंपल साधी लेस टाकलेली बॅक साईडला आणि फक्त लटकन बनवलेले आहे.
आणि हे जे एक दुसरा आहे ना, हे ब्लाऊज शिवलंय मी. पार्टी वेअर हे पण साडीतलं simple आहे, आणि येलो साधं आहे. कलरमध्ये. याला पण सिम्पल सेस लटकन टाकलेले आहे. आणि ब्लाऊजला आहे ना असं जास्त काही बिना लेस किंवा एक साधी एक सिंगल राऊंडमध्ये किंवा डबल राऊंडमध्ये लेस आणि नॉट जरी टाकली तर खूप सुंदर येतं. आता हे जे ब्लाऊज आहे ना, हे नवरीचंच ब्लाऊज आहे. याला आहे ना मी बाहीला लुझर टाकलेले, बाहीला अस्तर नाही टाकलं. अशा प्रकारे शिवलेले मी. लुझर टाकलं की खूप छान असं घातल्यानंतर खूप छान लुक दिसतो या ब्लाऊजचा. लुझर पण अगदी सोपी पद्धत आहे टाकायची. तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगेल मी नक्की का लुझर कशा पद्धतीने टाकायचं. काल काय झालं, थोडी गडबडच झाली माझ्याकडनं, घाई होऊन गेली मला. हे ब्लाऊज पण द्यायचे होते आणि ते कॉलरचे जे 2 ब्लाऊज आहे ना ते पण द्यायचे होते. मग माझ्याकडनं काही व्हिडिओ काढला गेला नाही. तर हे पण ब्लाऊजला असं बॅक साईडला एक सिंगल लेस टाकलेली आहे, नॉट टाकलेली आहे आणि लटकन बनवलेले आहे. तर दिवसभराचे ब्लाऊज एवढे शिवलेले बघा. तर दिवसभर कधी कधी काय होतं, कस्टमर, क्लासच्या मुली आणि बाकीचं पण काही असतं, मग उठबस चालू असते, मग एवढं काही जास्त काम नाही होत. आणि संध्याकाळी कसं आपण एकटंच असतो, कोणी येत जात नाही आणि मग ब्लाऊज काम पण आपलं जास्त होतं. आणि इथं आहे ना खूपच गर्दी आहे, म्हणजे गर्दी कमी नाही होते ब्लाऊजची. अजून मागचा स्टॉक पण बराचसा राहिलेला आहे माझा. हे सगळे मागच्या स्टॉकमधले ब्लाऊज आहे. आणि मध्ये हे जे 2-3 ब्लाऊज दिसत आहे ना ते फक्त नवरीचे ब्लाऊज आत्ताचे घेतलेले आहे. बाकी हे सगळे मागचे जवळजवळ 2-2 महिने झाले होते ब्लाऊज टाकून. तर ह्या ताईंना पण दिंडीत जायचं होतं, यांना पण 2 ब्लाऊज ते कॉलरचे शिवून पाहिजे होते. तर चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.